श्रुती दमली होती, पण शौर्यासाठी ती चेहऱ्यावर हसू ठेवत होती. शौर्याने तिच्या पोटावर ओठ टेकवले आणि सावकाश तिला मिठीत घेतले. त्याचे हात तिच्या केसातून पाठीवरून फिरत होते. श्रुती त्याने हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला. वेड्यासारखा शौर्य तिच्या डोळ्यात पाहत होता. शौर्य, श्रुतीनेच पुढाकार घेत पटकन त्याच्या ओठांचा ताबा घेतला. बराच वेळ दोघेही डीपली किस करत होते. श्रुतीचा 7वा महिना सुरू होता, त्यामुळे शौर्याला आता शांतच राहावं लागलं. बाळाची काळजी आता सर्वाधिक होती. गेले 2 दिवस श्रुती रुबिनाची वाट पाहत होती. ती कशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये येईल ह्याचे तर्कवितर्क लावत होती. पण रुबिना काही आलीच नाही. योगिताला हर प्रकारे टॉर्चर करून झालं होतं. तिच्याकडून अजून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते श्रुती पाहत होती, पण काहीच हाती लागलं नाही. श्रुतीने तिला तिच्या नावाची सुपारी निघाल्याचंही सांगितलं. ते ऐकून ती जास्तच घाबरली होती. उलट ती श्रुतीकडे तिला वाचवण्यासाठी विनवण्या करत होती. तिची मुलं लहान आहेत, निदान हे ऐकून तरी श्रुती पागळेल असं तिला वाटत होतं. पण श्रुती अजिबात दयामाया दाखवायला तयार नव्हती. नेहमीप्रमाणे आजही शौर्य श्रुतीला घ्यायला पोलीस स्टेशन बाहेर आला होता. श्रुतीही तिचा आवरून बाहेर शौर्याजवळ आलीच होती की मागून रणदिवे सरांनी तिला हाक मारली. धावतच रणदिवे सर तिच्याजवळ आले. काय झालं सर? श्रुतीने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. श्रुती, बॅड न्यूज आहे. काय झाले सर? मग रणदिवे सरांनी तिला घडलेला प्रकार सांगितला. श्रुतीचा एक हात पोटावर होता आणि एका हाताने तिने कपाळावर रब केलं. तिने शौर्याकडे पाहिलं तर तो मानेने आता नाही म्हणून तिला खुणवत होता. शौर्य, तुम्ही घरी जा. श्रुती, आता शौर्य वैतागून म्हणाला. सर, कॉन्स्टेबल मोरे आणि कदमना गाड्या काढायला सांगा. हो श्रुती. श्रुती, प्लीज यार, काळ वेळ काही पाहशील की नाही? आधीच अशी अवघडलेल्या अवस्थेत दिवसभर काम करतेस, निदान रात्रीच्या वेळी तरी रेस्ट घे ना. सॉरी शौर्य, पण अर्जंट आहे, मला जावं लागेल. तुम्ही काळजी करू नका, प्रसाद मला घरी सोडेल. इतक्यात मोरे गाडी घेऊन श्रुतीजवळ आला. श्रुती ही लगेच गाडीत बसली आणि ते सगळे पोलीस स्टेशनच्या आवारातून बाहेर पडले. शौर्याने नकारार्थी मान हलवली आणि तोही गाडीत बसून घरी निघून गेला. थोड्याच वेळात ते सगळेजण क्राईम स्टॉपवर पोहोचले होते. क्राईम स्टॉप निशांत सरांचं घर होतं. श्रुती आणि इतर टीम आत घरात गेली. 2 लहान मुलं हमसून हमसून रडत होती. फोन कोणी केला होता? श्रुतीने विचारलं. मम्मी केला होता मॅडम. तुम्ही कोण म्हणजे? मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघेही बाजूच्या बंगल्यात राहतो. ही मुलं माझ्याकडे धावत आली. त्यांच्यासोबत आम्ही इथे आलो आणि पाहतो तर आतमध्ये ह्या मुलांचे वडील बोलताना त्यांचा आवाज कातर झाला होता. प्रसाद, आतमध्ये बघ. हो श्रुती म्हणत प्रसाद आणि मोरे आतल्या रूममध्ये गेले. तिथे समोर रक्ताच्या थारोळ्यात निशांत सरांची बॉडी पडली होती आणि त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्यांच्या पत्नीच्या बाजूला एक धारदार सुरा पडला होता. श्रुती, जरा आत येतेस का? रणदिवे सर म्हणाले. श्रुती ही आतमध्ये गेली. समोरचा नजारा पाहून तीही शॉक झाली. सर, हे कसं शक्य आहे? म्हणजे त्यांच्या पत्नीनेच त्यांचा खून केलाय? का नाही श्रुती, सरांचे कारनामे इतके भयानक होते. कसं एखादी पत्नी ते सहन करू शकते? तरीही सर, मला नाही वाटत. काहीतरी नक्कीच आहे जे आपल्याला माहीत नसावं. होप सो, असंच काही असावं श्रुती, नाहीतर ह्या मुलांचे हाल होतील. कदम, काही संशयास्पद मिळालं का? नाही मॅडम. मॅडम, ॲम्ब्युलन्स आली आहे. बॉडी फॉरेन्सिक लॅबला पाठवा आणि मॅडमना सिटी हॉस्पिटलला ॲडमिट करा. इतक्यात ACP शिंदे सरही आले. सगळ्यांनी त्यांना सॅल्यूट केलं. जय हिंद सर, श्रुती पुढे येत म्हणाली. जय हिंद. काय वाटतं श्रुती, म्हणजे हे कोणी केलं असावं? सर, त्यांच्या पत्नी बेशुद्ध आहेत. त्या शुद्धीवर आल्याशिवाय आपल्याला काहीही कळणार नाही. क्राईम कशाने केला आहे? सर, क्राईम वेपन त्यांच्या पत्नीच्या शेजारीच पडलेलं होतं. कदाचित त्यांच्या पत्नीने, म्हणजे खात्रीने नाही सांगता येत. फॉरेन्सिक रिपोर्ट येईपर्यंत काहीच सांगू शकत नाही. ठीक आहे, सगळीकडे नीट चेक करा. इतका हुशार ऑफिसर होता निशांत, पण पैशाचा मोह माणसाला बर्बाद करतो. सर, वाईट कर्माचं फळ कधी ना कधी भोगावंच लागतं, हे कधी ना कधी होतं. पण त्यांची पत्नी, मला नाही वाटत सर. पाहू हाती काही लागते का ते. काही असेल तर मला कळव. निघतो मी, बोलून शिंदे सर निघून गेले. श्रुती त्या दोन्ही मुलांजवळ येऊन बसली. दोघांच्याही डोक्यावरून तिने मायेने हात फिरवला. पण हे सगळं बघून दोघंही खूपच घाबरली होती. इतक्यात बाहेरून जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. कोण आहे बघा जरा. ताई, भाऊजी. अरे देवा, काय झालं हे? एक स्त्री जोरजोरात रडत ओरडत होती. निशांत सरांची बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत होते आणि त्यांच्या पत्नीलाही दुसऱ्या ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेण्यात येत होते. ती स्त्री धावतच आत घरात आली आणि त्या 2 लहान मुलांना पिंकी बिट्टू म्हणत बिलगली. काय झालं हे? कसं झालं? तुम्ही कोण? श्रुतीने त्या स्त्रीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले. मी मावशी आहे ह्या मुलांची. ती बेशुद्ध आहे ना, ती माझी बहीण आहे. पण तुम्ही इथे कशा? म्हणजे श्रुती बोलत होती तोच निशांत सरांची मुलगी म्हणाली. मी फोन केला होता मावशीला. ठीक आहे बाळा, श्रुती तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली. पण निशांत सरांचा मुलगा हुंदके देत देत सारखा समोरच्या खिडकीकडे पाहत होता.
श्रुतीनेही तो पाहत असलेल्या दिशेला पाहिलं, पण तिथे तिला कोणीच दिसलं नाही. श्रुती समोर खिडकीजवळ गेली आणि तिने खिडकीतून डोकावून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. श्रुती पुन्हा त्या मुलांजवळ आली. मॅडम, काय नाव म्हणाला तुमचं? राजेश्वरी. नाईक मॅडमची सगळी माहिती घ्या. त्या कुठे राहतायत, काय सगळं? मॅडम, मुलं तुमच्याकडे राहिली तर चालतील ना, नाहीतर मला त्यांची सोय करायला. अहो मॅडम, असं काय बोलताय? माझ्या बहिणीची लेकरं आहेत ही, म्हणजे माझी पण झालीच ना. मी त्यांना माझ्या घरी घेऊन जाते. पण ताई आणि भाऊजींना काय झालंय? मॅडम, निशांत सरांचा मर्डर झालाय आणि सध्या संशय तुमच्या बहिणीवर आहे. नाही मॅडम, खोटं आहे हे. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. ताई खूप खुश होती तिच्या संसारात. नाही ताई, ती कधीच असं करणार नाही. मॅडम प्लीज पॅनिक होऊ नका, अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे. सांभाळा स्वतःला. राणी मॅडमना पाणी दे. प्रसाद, मर्डर वेपन व्यतिरिक्त अजून काही हाती लागलं का? नाही ग, तसंही आत्ता उशीर झालाय. घराच्या बाहेरच्या बाजूने पाहण्यात काहीच अर्थ नाहीये. तरीही टॉर्च घेऊन एकदा चेक करून घे. मोरे, प्रसाद सोबत जा. एस मॅडम बोलून दोघेही घराच्या बाहेरच्या बाजूने काही मिळते का ते पाहायला गेले. श्रुती किचनमध्ये गेली. गॅसवर तिला जेवणाची भांडी दिसली. तिने रुमालाने झाकणं उचलून पाहिली तर जेवण तसंच होतं. सर, तिने रणदिवे सरांना हाक मारली. हा श्रुती. सर, खालचे कप्पे डस्टबिन आणि हे वरचे कप्पे नायकांना बोलावून सगळं चेक करा. श्रुती, उद्या चेक केलं तर? तसंही घर आपण सील करणार आहोत. सर, घर सील केलं तरी तोडफोड होऊ शकते. काही हाती लागते का ते पहा. श्रुतीच्या पुढे रणदिवे सरांनाही जास्त बोलता येत नव्हतं, कारण ती आता त्यांना सिनियर होती. मॅडम, बेडरूममधून कॉन्स्टेबल मीना हाका मारत होती. काय झालं? मॅडम, हे सापडलंय. गन, तेही मिसेस सरदेसाई यांच्या कपाटात. श्रुतीने ग्लोव्ज घातले आणि गन चेक केली. लोडेड होती. मे बी सरांची असावी, पण सस्पेंड केलं तेव्हा काढून घेतली होती. अजून काही मिळतंय का पहा. ओके मॅडम. सर, काही सापडतंय का? नाही ग, ही गन कोणाची आहे? मिसेस सरदेसाईंच्या कपाटात सापडली. जमा करून घ्या, लोडेड आहे. ओके श्रुती, तू बस जराशी. नको सर, झालं असेल तर निघूया. इतक्यात प्रसाद घरात आला. काही सापडलं का रे? नाही ग, अंधार इतका आहे की काही दिसत नाहीये आणि बाजूने झाडं लावली आहेत, त्यामुळे आता तरी फार काही शोधता येत नाहीये. उद्या येऊन पाहतो मी. चला, घर आणि बाहेरचा संपूर्ण एरिया सील करा. ओके मॅडम बोलून सगळे घरातून बाहेर पडले. मिसेस राजेश्वरी, सध्या मुलांची कस्टडी मी तुम्हाला देते. काही वाटलंच तर ह्या नंबरवर कॉल करा. श्रुतीने तिचा मोबाईल नंबर दिला. दोन्ही मुलं अजूनही घाबरलेली होती. आणि हो, मुलांना खाऊ घाला. बहुतेक त्यांनी काहीच खाल्लं नाहीये, कारण घरात बनवलेलं जेवण तसंच आहे. नाईक मॅडम सोबत जा आणि त्यांना आणि मुलांना सुखरूप घरी पोहोचून मग तुम्ही घरी जा. ओके मॅडम बोलून नाईक त्या तिघांना घेऊन तिथून निघून गेले. 1-2 तासांनी श्रुती घरी आली होती. शौर्य खालीच हॉलमध्ये एरझाऱ्या घालत होता. प्रसाद तिला आतापर्यंत सोडायला आला होता. दोघांनाही बाय करून प्रसाद निघून गेला. शौर्य झोपला नाहीत अजून? जेवले पण नाहीत साहेब, अजून तुमची वाट बघताहेत, रमाई मध्येच बोलली. शौर्य, जेवून घ्यायचं ना, तू आणि बेबी उपाशी असताना. ते मी. श्रुतीला काय बोलावं ते कळत नव्हतं. रस्त्यात वडापाव दिसले आणि मी खाल्ले असं म्हणायचं आहे का? शौर्य तिच्याजवळ येत पण आला. श्रुतीचे एक बोट तोंडात होतं आणि हात पोटावरून फिरवत तिने होकाराती मान हलवली. रमाई, मला भूक नाहीये. रमाई, साहेब जेवणार आहेत, तू जेवण आण. तिने बोलतच शौर्याला मिठी मारली. सॉरी ना, पण ते गरम गरम वडापाव बघितले आणि तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आणि बेबीला पण भूक लागली होती, तिला कसं उपाशी ठेवणार ना. श्रुती उलसं तोंड करून बोलत होती. रमाई मात्र त्या दोघांना बघून गालातल्या गालात हसत होती. तिने खाकरल्यासारखं केलं. तसं शौर्यने तिला हाताला धरून चेअरवर बसवलं. आता तू मला जेवण भरवणार आहेस, हीच तुझी शिक्षा. ओके म्हणून हसत श्रुती शौर्याला भरवू लागली. जेवण उरकून दोघेही वर त्यांच्या रूममध्ये आले. श्रुती फ्रेश होऊन बेडवर येऊन बसली. शौर्य रूममध्ये नव्हता. नक्कीच खाली गेले असणार. हळदीचं दूध आणायला. श्रुतीने तोंड वेडवाकडं करत मनातल्या मनात बडबडली. रुबीना कशी आली नाही याचा विचार श्रुती करू लागली. निशांत सरांचा मर्डर आणि रुबीना काहीतरी कनेक्शन नक्कीच असणार. ज्या मुलींसाठी रुबीना धडपडते, जिथून त्या मुलींना हलवले तिथे निशांत सर सापडले. नक्कीच असं काहीतरी आहे जे माझ्या हातून सुटते. सोच श्रुती सोच, दिमाग लढा. ये रुबीना तेरे साथ गेम खेल रही है, लेकिन क्या? शौर्य बाजूला येऊन बसलेलाही श्रुतीला कळलं नाही. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन शौर्य पाहत होता. त्या इवल्याशा मेंदूला किती त्रास देणार आहेस? हा कुठे काय? शौर्य, रोज हे दूध पिलंच पाहिजे का? हो, नाही पिलं तर मी माझ्या पद्धतीने पाजेन. श्रुतीने तोंड वेडवाकडं करत तोंडाला ग्लास लावला. तिचं दूध पिऊन झाल्यावर शौर्यने टिशूने तिचे तोंड पुसले आणि तिला अलवारपणे खाली सरकून झोपवलं आणि तोही तिच्या बाजूला आडवा झाला आणि त्याने तिला मिठीत घेतलं. श्रुती मात्र विचारात हरवली होती. तिची चुळबुळ सुरू होती. श्रुती, झोपणार आहेस का? बेबीला विश्रांतीची गरज आहे.
हा म्हणत ती पटकन त्याला घट्ट मिठी मारून झोपी गेली. शौर्याची मात्र झोप उडाली होती. श्रुती, मला एक हॅपी फॅमिली हवी आहे ग. तू, मी आणि आपलं बेबी पण. तू तर मला साधी सुखाची झोपही लागू देत नाहीयेस. मनातल्या मनात बडबडत तोही झोपेच्या अधीन झाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.